महाराष्ट्र शासनाने जनतेच्या आरोग्यासाठी विविध उपाययोजनांचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील अनेक ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिराची स्थापना करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेतर्फे आयुष्यमान आरोग्य मंदिर सोलीनगर येथे स्थापन करण्यात आले असून या आरोग्य मंदिरामध्ये मूलभूत सुविधा असणं आवश्यक होतं, परंतु येथे डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ चांगला आहे, परंतु येणाऱ्या रुग्णांसाठी येथे बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था नाही। येथील रुग्णसेवकासाठी साध्या खुर्च्याची सुद्धा व्यवस्था नाही। डॉक्टरांच्या रूममध्ये एकच एसी आहे। येथे मोठा कंटेनर उभा करण्यात आला आहे। वास्तविक पाहता या ठिकाणी 2 एसी असणं आवश्यक असताना डॉक्टरांच्या कन्सल्टिंग रूममध्ये एकच एसी असल्याचं पाहावयास मिळालं। या ठिकाणी कामावर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची अक्षरशः कुचंबना होत आहे। या ठिकाणी वॉशरूमची व्यवस्था आहे, परंतु येथे पाणीच नाही। त्यामुळे येथील महिला कर्मचाऱ्यांना इतरत्र वॉशरूमसाठी जावं लागतं। वारंवार आरोग्य अधिकारी तसंच या भागातील नगरसेवकांना सांगून कसलीच उपाययोजना झाली नसल्याचं येथील डॉक्टरांनी सांगितलं। रुग्णसेवा आम्ही कशी करायची असा सवालही त्यांनी केला आहे। अनेक आबालवृद्ध लोक या दवाखान्यामध्ये उपचारासाठी येतात, त्यांना बसण्यासाठी किमान बाकड्याची तरी व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे। संबंधित ठेकेदारांनी कुणाचं उकळ पांढरं करण्यासाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत याची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळावी। आरोग्य अधिकाऱ्यांनी त्वरित या बाबीकडे गांभीर्यानं पाहावं आणि किमान या भागामध्ये येथील रुग्णांसाठी दवाखान्यात आल्यानंतर बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे। संबंधित ठेकेदारांनी येथे रॅम्पचं काम केलं आहे, परंतु अवघ्या 4 महिन्यामध्ये येथील कॉन्क्रिटीकरण उखडलं गेलं आहे। या भागामध्ये आजूबाजूला प्रचंड अशी झाडे आहे, त्यामुळे येथे साप व इतर प्राणी निघत आहेत अशी माहिती यावेळी डॉक्टरांकडून देण्यात आली। तरी या भागाचा परिसर स्वच्छ करावा आणि रुग्णसेवा देण्यासाठी डॉक्टरांना सहकार्य करावं अशी मागणी यावेळी जनतेतून केली जात आहे। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।